चला आज बघणार आहोत आपण स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 40 मध्ये टॉपिक आहे तुमच्यासाठी वेण आकृती. हा आज आपण बघणार आहे. बोर्डवरची वेण आकृती दिसते का सगळ्यांना? हो. हा, कोणकोणते ह्याला काय म्हणायचं सांग बरं. हा पूर्ण आहे त्याला काय म्हणणार आपण? वर्तुळ. बर, आणि हे असं दिलेलं आहे ह्याला काय म्हणायचं? चौकोन. बर, आणि हा काय झाला? त्रिकोण. हा, चला वाचा प्रश्न. मग काय सांगितलंय? वर्तुळ व त्रिकोण चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? हा, मग बाळा ह्याला काय करायचं? शक्यतो ऑप्शन वरनं जायचं. ह्या तिन्हीमध्ये पण असणारा अंक बघ. आता पहिला 2 आहे का तिन्हीमध्ये येणारा? 2 नाही. नाही. कशामध्ये नाही? त्रिकोणात नाही. हा, म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा 5 बघ बरं. 5 कशामध्ये आहे आणि कशामध्ये गोलात नाही. हा, म्हणजे वर्तुळ म्हणायचं बाळा. म्हणजे हा पण वर्तुळात. गेला. आपल्याला तर काय प्रश्न विचारलाय? तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता हे सांगायचं आहे. पहिला दुसरा ऑप्शन गेला. 4 बघ बरं. आहे. आहे, म्हणजे फायनल आन्सर कोणता आलं? 4 लिहून टाकूया का? तरी पण 6 चेक करा प्रॅक्टिस साठी आपल्याला, म्हणून 6 चौकोनात तेवढा नाही. हा, 6 चौकोनात नाही, म्हणजे हा पण कॅन्सल झाला. ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आला? तिसरा. आलेत लक्षात? हो. चला घ्या नोट ऑन करून. नेक्स्ट बघूयात. कळालं ना कसा लिहायचा तो? आलाय का लक्षात? हो. वर्तुळ त्रिकोण हे तर कन्सेप्ट कळतातच आहे. फक्त आता काय ठेवायचं? आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून पटपट कशामध्ये येणार आहे कशामध्ये नाही इतकीच फक्त आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. चला नेक्स्ट दुसरा घ्या. चला वाचा. सेकंड प्रश्न दिसतोय का बोर्डवरचा? काय काय दिलेत सांगा. हे ओळख करून द्या मला की आकृत्या कुठल्या कुठल्या आहेत त्या. त्रिकोण, हा, वर्तुळ, हा, आयत. आयत. बरोबर आहे. त्रिकोण, वर्तुळ आणि आयत. पहिला प्रश्न वाचा. काय सांगितलंय तुम्हाला? फक्त आयत व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता? आता पहिला ऑप्शन ह्याला नाही, ऑप्शन वरनं जायचं. 20 तर येणं शक्य नाही ना. 20 हा अंकच नाही. हा, 20 हा अंकच नाहीये. त्यानंतरचा बघ, आयत आणि वर्तुळात असणारा 6 आहे का बघ बरं. 60 गेलं त्रिकोणात आहे. फक्त त्यांनी सांगितलंय म्हणजे 10 पण गेलाय. हा पण गेला, कारण हा 6 तर त्रिणीमध्ये पण आहे त्याच्यामुळे तो पण गेला. तिसरा बघ बरं. 1 आहे. हा, वर्तुळ आणि आयत पाहिजे. त्रिकोणात नसला तरी चालतोय. तरी पण आता दुसरा चेक करा. दुसरा बघ बरं. दुसरा अंकच नाही. अंकच नाहीये. बरोबर का? मग असं विनाकारण आपण शोधत बसण्यापेक्षा ऑप्शन वरून गेलेलं परवडतं की नाही सांग. आता बाकी टॉपिकला आपण काय करत होतो? सोडवून बघत होतो. पण ह्या टॉपिक साठी काय करायचं? उलट बघायचं. ऑप्शन वर ना वर जायचं. आलं लक्षात? पटकन समजू शकतंय आणि चुकायची काहीच गॅरंटी नाहीये. बोला पुढचं सांगा. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? हा, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या. बघ बरं. एकाच आकृतीत येणारे 8. 8. हा, 3. हा, म्हणजे 8 अधिक 3. हा, अधिक नाही. 4. कुठलं 4 बाळा? ते 4 खालचं. हा, फक्त म्हणजे हे कर ना. अगोदर हे कशातलं सांगितलं? वर्तुळातलं. बरोबर का? 9. वर्तुळातलं सांगितलं. हे सगळं 8 आणि 3 11. आता मला कुठलं सांगणार आहे? त्रिकोणातलं सांगू टीचर आता. बोला. त्रिकोणातलं 5. त्रिकोणामध्ये 5. हा, आणि 4 अधिक 4 बरोबर 9 आला. अजून दुसरं कोण नाही ना? आयत. हा, आयतामध्ये सांगा. फक्त आयतामध्ये येणारा 9 आणि 9 एकच. हा, आयतामध्ये येणारा फक्त 9च आहे. मग काय करायचं? या तिघांची बेरीज करायची. बघ बरं किती झाले? 20. 18. 29. हा, 18 आणि 1 किती होणार? 19. 11 9 20 20 आणि 9 29. छान. असं केलं तरी चालू शकते. 11 अधिक 9 अधिक 9 बरोबर किती आलं? 29. ऑप्शन क्रमांक कितवा आला? दुसरा. आले का लक्षात? आता कसं सोडवायचं ते? हो. जमेल ना? फक्त नीट आपलं व्यवस्थित पेपरला एक्झामला गेलं की नीट बघायचं कुठल्या आकृतीमध्ये काय दिलंय, कुठल्यामध्ये काय दिलेलं नाही ते. चला घ्या नोट ऑन करून. आपण जेवढं तू फास्ट रिस्पॉन्स देणार ना तेवढे आपले एक्झाम्पल जास्त होतील आणि तेवढा सराव पण होईल. आलेत ना लक्षात? आयत, त्रिकोण. झालं. चला घेऊया का नेक्स्ट.
चला बघा तिसरी आकृती काय काय दिल्या बघा. तिसरी वेळ आकृती दिली आहे. तर त्याच्यामधला पहिला प्रश्न बघ काय सांगितलाय तो वाचा. पहिला प्रश्न, फक्त इंग्रजी विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती? सांग बरं. फक्त इंग्रजी म्हणजे कोणता आहे? वर्तुळात. हा, मग हे फक्त इंग्रजी असणारे किती जण आहेत? 5. 5. ऑप्शन क्रमांक किती येणार? तिसरा. काही गरज आहे का बाकीचं बघत बसायचे? नाही. चला वाचा पुढचा. सेकंड प्रश्न, फक्त गणित विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती? हा बोला. गणित विषयाची. गणित म्हणजे कोणता आहे? चौकोन. हा चौकोन. बोला किती येणार? 6. नक्की ना? हो, बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक किती? पहिला. बरोबर आहे. फक्त गणिताचीच पाहिजे ना आपल्याला का नाही बाळा? अजून एक आहे, चुकतंय आपलं. नीट बघा. फक्त गणित विषयामध्ये आवड असणारे. अजून एकदा बघ, चुकतच होतं आता गणित हे. फक्त गणित. हा, फक्त गणित असणारे. बघ बरं. सोडव नीट बघ ना. गणित म्हणजे कोण आहे? चौकोन आहे ना. तर चौकोनात असणारे बघ ना किती संख्या आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती आहेत बघा. 6 2 8. हा, मग आता चुकत होतं का नाही? कारण हा 7 आणि हा इथला 2. हा पण 7 यायला पाहिजे होता आणि हा पण 2 घ्यायला पाहिजे होता. म्हणून 6 + 2 बरोबर किती? 8. ऑप्शन क्रमांक किती येणार? तिसरा. हा, आता आन्सर चुकत होतं का नाही? पटकन 6 लिहून टाकलं असतं तर आलं लक्षात. मग आपण म्हणणार मला पेपर सोपा गेला आणि मग मार्क्स का पडले नाही, तर असा प्रॉब्लेम होतोय. कळालं का आता? सोडवा नीट. त्याच्यामुळे 2-2 3-3 वेळा ऑप्शनवरनं नजर फिरवायची किंवा आपण जे उत्तर सांगतोय ते खरंच बरोबर आहे का नाही हे 2-2 3-3 वेळा टॅली करून बघायचं. लगेच पटकन कन्फर्म करायचं नाही. ह्याच्यात फसवे प्रश्न असतात. आता तो 2 अगदी बाजूला दिलाय ना, त्याच्यामुळे तो कळत पण नाही की 2 आहे का नाही ते. 6 कसं आपल्या लक्षात येतंय पटकन, नाही 6 आहे येणारच म्हणून, पण तो मात्र कळत नाही लगेच. समजलाय ना? अक्षर नीट काढा जरासं. नेक्स्ट याच्यावरचाच तिसरा प्रश्न बघूया. चला वाचा. यावरचाच तिसरा प्रश्न बघा बरं काय आहे तो. फक्त भूगोल विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती? हा, फक्त कृषीचे भूगोल विषय असणारेच विद्यार्थी किती सांगितले? बरोबर. फक्त भूगोल विषयाची किती आहेत बघा बरं. मग भूगोल विषयाची. हा, फक्त भूगोल म्हणजे कशामध्ये दिलाय तो? त्रिकोण. हा, मग त्रिकोणात फक्त असणारा कोणता विद्यार्थी? किती आहेत विद्यार्थी? 8. 8 कसे काय सांगा? हा, कारण की 7 एक आणि तो वरचा 1 8. नाही, हा तर चौकोनात आहे की 7 चौकोनात आहे की. तिने काय म्हटलंय? फक्त भूगोल विषयाची आवड असणारे, म्हणजे दुसरं कोणतंच नाही आलं पाहिजे ग. 7 टीचर तो चौकोन आहे मध्ये असलेला. होय, कारण हे बघ ना बाळा, चौकोन आणि त्रिकोणात आहे ना भूगोल. हा 7 हा, आणि तुला फक्त भूगोल या विषयाचं सांगितलंय, म्हणजे फक्त आणि फक्त त्रिकोणात असणारा कोणता अंक आहे शोध ना. फक्त त्रिकोणात. हा, एकच झालंय मग. ओके, मग कशाला असं सांगते सांग बरं? चुकलं असतं की नाही? आता नीट काळजीपूर्वक बघ म्हणून किती वेळा सांगितलंय. चला नेक्स्ट वाचा. इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय आवडणारे विद्यार्थी किती? हा, इंग्रजी आणि कोणता सांगितलंय? गणित. मग इंग्रजीसाठी काय आहे? वर्तुळ. आणि गणितासाठी काय आहे? चौकोन. मग सांग बरं, इंग्रजी आणि गणित हे दोन्ही विषय आवडणारे. इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय पण आवडणारे. इंग्रजीवाले कोण कोण आहेत बघ. इंग्रजीमध्ये पण असला पाहिजे आणि गणित पण असला पाहिजे. म्हणजे वर्तुळ आणि चौकोनात असलेले आकडे शोधायचे बाळा. वर्तुळात आणि चौकोन. हा, हो ना. मग बघ ना, इंग्रजी आणि गणित सांगितलंय ना, म्हणजे वर्तुळ आणि चौकोनात शोधला पाहिजे. हा, वर्तुळ आणि चौकोनात असला पाहिजे तेवढा. दुसरा. हा, छान. 9. बघ बरं इथं आहे का नाही? त्रिकोणात तेवढा नाही ना, वर्तुळात आणि चौकोनात आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक किती येणार? दुसरा. कळालं का? हो. नक्की ना? हो. चालतंय. नेक्स्ट बघूया. नोट डाऊन करून घ्या, पुढचं सांगते. आलाय ना लक्षात बाळा? चला पुढचा घ्या. कितवा येतोय? 5वा ना? ह्याच्यावरचाच 5वा. याच आकृतीवरचा नेक्स्ट 5वा प्रश्न बघूया. चला, याच वेण आकृतीवरचा 5वा प्रश्न आहे. चला वाचा. 5वा प्रश्न काय दिलाय तो? भूगोल व इंग्रजी या विषयांची आवड असणारे एकूण विद्यार्थी किती? बोला.
म्हणजे येणार? बघायचं भूगोल की आणि इंग्रजी यांची त्रिकोण आवड असली. आणि त्रिकोण आणि वर्तुळात तो अंक असला पाहिजे. हा त्रिकोण आणि वर्तुळात असला पाहिजे. बघा बरं किती येतात मग. त्रिकोणात आणि हा, वर्तुळात त्रिकोण आणि वर्तुळात असणारा बघ ना पटकन. 5 आहे का बघ ऑप्शन. चार. 4 कारण 5 फक्त वर्तुळात आहे तो येणार नाहीये. 4 बघ 4 आला ना. त्रिकोणात पण आहे वर्तुळात पण आहे. तो चौकोनात आहे का नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती दुसरा. आहे? दुसरा. चला तर नेक्स्ट कोणता आहे? 6वा प्रश्न. तिन्ही तिन्ही विषयांची आवड असणारे एकूण विद्यार्थी किती? हा बोला. तिन्ही पण विषयांची आवड असणारे म्हणजेच तिन्ही ह्याच्यात असणारे कोणते आहेत बघा. तिन्ही मध्ये पण असणारे 4. 5 येणार का नाही येणार. 4 आहे का नाही. मग कोणता? 36. आता त्याची शंका. आणि 3 बघ बरं. तिन्ही विषयांची आवड असणारे त्रिकोणात आहे, गोलात आहे आणि चौकोनात. नाही जरा नीट चेक करा. तिन्ही विषयांची पण आवड असणारे असं सांगितलंय ना आपल्याला. 3 तिन्ही वर्तुळात विषयांची पण आवड असणारे पाहिजेत रे बाळा. पण तिथे 3 पण आहे की सगळे सामान. हा होयच की मग बरोबर आहे हा की. मग तिथे 3 नाही तिन्ही विषयांची म्हणजे तिन्ही पण आवडतोय का त्याला असं रे बाळा. म्हणजे त्यांची बेरीज केल्यावर आता नाही बेरीज कशाला करायची. तिन्ही विषय पण आवडतात. म्हणजे समज आता तू एकटी आहेस बरोबर. तुला गणित पण आवडतोय, इंग्रजी पण आवडतोय आणि मराठी पण आवडतोय. आलं का लक्षात. असे किती जण आहेत ग. म्हणजे एकट्याच व्यक्तीला तिन्ही पण आवडतात. असे कुठले येणार? कोणता येणार आहे तो? कितवा येणार? चौथा. आलं का लक्षात. आता कसं सोडवायचं आहे जमेल ना. हो. कळालेत का कसे सोडवायचे ते. प्रश्न वाचून व्यवस्थित केअरफुली सॉल्व्ह करायचं. कळालंय का? हो. चला घे लिहून पटकन. बस खाली पटकन. घे लिहून घे पटकन. लक्षात आलेत ना. हो. चला वाचा परत. चौथी प्रश्नाची आकृती दिसते ना. हो. वेळ आकृती दिसते का. हो. चला पहिला प्रश्न वाचा. फक्त बसने प्रवास करणारे प्रवासी किती? हा फक्त बसनं प्रवास करणारे 80. विचारलं. फक्त बसनं कुठले आहेत सांगा बरं. 80. कारण बस साठी कुठला एक वर्ग 80 जाईल. किती येणार? 80. सगळ्यांना कळालंय ना. हो. नक्की कुणाला कळालं नाही असं नाहीये ना. नाही. 80 कसं काय आलं ते. एका एकाने सांगायचं. कॉमन मध्ये अजिबात उत्तर द्यायची नाही. तर एकाने सूर बोलला का बाकीचे बोलतील. हा बाळा तू वाच प्रश्न. फक्त रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी हा रेल्वेने 150. हा फक्त रेल्वेने विचारलेत ना. म्हणजे रेल्वे म्हणजे कोण आहे? त्रिकोण आहे. म्हणजे म्हणून फक्त हा. रेल्वेने विचारले म्हणले 150. हा 150. छान. बोला नेक्स्ट बाळा तू वाच. फक्त विमानाने प्रवास करणारे प्रवासी किती? हा 40. बघा बरं बाकीच्याने बरोबर आहे का बघायचं काय. खरंच हा, करेक्ट आहे का. 40. काही चुकलं तर सांगायचं 40. की नाही हे चुकीचं असू शकतं तिचं पण. म्हणजे माहित नाही ना अजून कुणालाच काय. तरी पण आपण बघायचं. जरी दुसऱ्याने उत्तर सांगितलं तरी आपलं पण तेच येते का हे चेक करायचं. नाही बघा तू त्याचं 150 ते येते हा. आणि 70 राहिलं की कुठलं वरचं 70. 70 हा ते नाही घेतलं. 150 आणि 70 150 आणि 70. 220. हा चुकत 220. होतं ते. 220. 220 कारण का त्रिकोणात पण आहे ना. बघा आता चुकतच होता ना प्रश्न हा. हा कारण त्रिकोणामध्ये दोन्ही पण आहे. तिथे 150 पण आहे आणि 70 पण आहे. त्यांची म्हणजे बेरीज केल्यावर 220 येते. हा, ऑप्शन 220. पहिला चुकलाय. ऑप्शन 150 अधिक 70 म्हणजे आलेलं 15 आणि 7 22 झालं. म्हणजे 220 आलं का लक्षात. हो. हा पुढचं सांगा बरं आता. हा पण बघा फक्त असू शकतो विमानाने तसा. कोटीच्या मध्ये का हा तिसरा वाक्य तिच्यात तुम्ही- फक्त विमानाने झालं. हा, फक्त फक्त विमानाने विमान प्रवास फक्त- करणारे प्रवासी किती? हा बरोबर आहे 40. का बघा. 40च बरोबर आहे का बघा. नाही परत अजून हा हो. असेल. टीचर 40 बरोबर आहे. आहे. 40. हा बोला पुढचं वाचत तू. ठीक करा की. फक्त विमान व नाही बाळा तू झालं की. हा बोल. फक्त विमान व फक्त बसने प्रवास करणारे प्रवासी किती? हा फक्त विमान आणि फक्त बस. फक्त विमान म्हटलं तर 40. हा 40. हा बोल बरोबर आहे. अधिक? हा आता बसने काढायचं 80. 80 म्हणजे किती झाले. 80 आणि 4.
म्हणजे अजून व्हॅल्यू तुमच्या काढायच्या असणार फक्त आहेत. बस नाही हा. विमान विमानमध्ये 40 70 टीचर 40 80 70 70 कुठलं नाही 70 तर कशामध्ये फक्त नाही 70 तर विमानाचं आहे ना पण आपल्याला फक्त विमान विचारलंय ग तो वर्तुळात नको आहे ना मग वर्तुळात नाही आला पाहिजे असाच विचारलेला आहे फक्त Option ते तर विमान तसेच आहे. म्हटलं तर एकदा टीचर ऑप्शन चेक करून घेऊयात नाही तरी पण बघा तुम्ही ऑप्शन चेक करते मी कोण दुसरे झालेत का बघूयात कोणता प्रश्न आहे तुमचा फक्त विमानाने विमानाने व फक्त बसने प्रवास करणारे प्रवासी किती नाही ऑप्शन्स पण बरोबर आहेत 90 50 80 आणि 170 बरोबर आहेत ऑप्शन पण सगळे बघा बरं काय गोंधळ झाला नाही अजून कोणते तरी येत असणार आहेत बघा बरं अजून काय राहिलंय का त्याच्यामध्ये तरीच असणार आहे टीचर. मग बेरीज टीचर तेवढे येतात 9 11 120 हो ना मग अजून कोणतं राहिलंय का फक्त विमान व फक्त बसने गुन्हा प्रवास करतो. करणारे प्रवासी किती 32,000 येते 32,000 आहे answer. फक्त विमान 30,000 येते नाही 170 येतोय पण कसं काय शक्य आहे ना फक्त विमानाने टीचर 80 आहे ना. टीचर हा बोल तरी पुढं. पण बरोबर आलं तर 170 कारण की 80 हे हा. बस मध्ये पण दिलंय आणि हा. 90 हे विमानामध्ये दिलंय. 90 आणि 80 नाही बाळा फक्त बसने सांगितलंय ना फक्त बसने टीचर 50 पण येतोय होय 50 टीचर हा मग 50 पण येणार 50 आहे. अधिक उलट 50. संख्या वाढतच जाणार आहे अधिक ना. 50 तिथे खाली 50 दिले नव्हता 120 अधिक 50. तिथं आहे की टीचर कुठं 170 बस टीचर मध्ये बरोबर आहे की येते. टीचर तो बस बस नुसतं मध्ये खरं ती ह्याच्यात फक्त पण आहे बसमध्ये कुठं रेल्वेत पण आहे ती. हा रेल्वेमध्ये पण आहे ना मग पण तसं टीचर तू नकोय 50 येऊ शकतो हिची. नाही पण रेल्वेनं पण येतोय ना मग तसा तर 70 पण कृष्णा आहे. फक्त सांगितले टीचर हा? मग टीचर 70 सांगितले हा प्रश्नात फक्त बघ. सांगितलंय त्याच्यामुळे नाही येऊ शकत रे तसा प्रश्न नाही येणार टीचर तो 50 आहे का 40 आहे ती कुठं आहे बघा ती गोलाच्या आणि त्रिकोणाच्या मध्ये वर वय हा नाही वर तो चौकोनात आहे हा तो कशा कशात नाहीये चौकोनात आहे रे बाळा चौकोनातच आहे फक्त हा म्हणजे तो विमानात झाला ना 50 झाला तो 50 आणि 50 100 त्यांच्या हा तो वरच्या कोपऱ्यात आहे हा, बघा हा. हा छोट्या 50 आणि शेजात 40, बरोबर 90. हा आहे दिसला का तो मगाशी 90 दिसलाच अधिक नव्हता ना. 80 हा येऊ काही इथं लिहिलेलं आहे का तो छोटासा 50 आहे बघा आहे का 50 इथं नाही, बरोबर, टीचर. तो चौकोन आहे का येऊ तो काही पण? हा हा. दिसत पण नाही टीचर किती दिसला पण आता नाही. टीचर आलं नाही तर लक्षात? टीचर बरं झालं पर्याय नव्हता नाही तर आपण चुकीचं आन्सरला टीकच केली असती हा चुकीचं झालं होय. असतं कारण 50 बघा की एकदम छोटासा आहे ना त्याच्यामुळे होय कोपऱ्यात टीचर मी लक्षच पण गेलं तेच नाही. सुचलं 50 हा नाहीतर मग चुकतच होता आणि टीचर असं 50 लांबलं बरोबर बघितल्यानंतर आहे. वाटतंय की 50 नाही 50 आणि हा. 90 आणि 80 70 170 म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा. चौथा आलं करेक्ट ती 50 दिसले नाही म्हणून सगळा गोळ झाला सगळा घोळ झाला आता दिसला ना व्यवस्थित आता हा. 50 हा आता 50 ला कायम लक्षात राहणार अशा छोट्या छोट्या संख्या सुद्धा बघायला पाहिजे आपण मोठ्या मोठ्या बघितल्या आणि तो विसरलाच चला घ्या नोट डाऊन करून पन्नास एकदम छोटासा आहे तिथं नजर पण नाही गेली बघा पटकन बाकीचे ओळखले पण तो 50 नाही लक्षात आला तो फक्त विमानातलाच आहे ना तेवढा रेल्वे आणि बसचा नाहीये 2 50 दिले ते आपल्याला तिथे एक 50 मोठं आहे ते तेवढं दिसलं बघा
दिसलं मी सगळ्यात पहिलं बघितलं निरीक्षण केलं मग मला ती दिसलं छोटी लिहिली नाही मला दिसलंच नव्हतं. बरोबर बरोबर बरोबर. ती जर बरं झालं तिथं जर 120 असतं तर आपण टिक केली असती हा. आन्सर चुकलं असतं. होय म्हणून तर परत दुसऱ्याला पण तिच्यात तसंच झालं. हा, तर म्हणून तिथं तर आपण ऐका. 150 बघितलं 150 ला टिक. ऐका घे पण पण 70 होता तो कुठं माहित होता. हा, म्हणून त्या प्रश्नाचा शेवट होईपर्यंत त्याला नीट निरीक्षणानं बघायचं, जोपर्यंत आपल्याला सुटत नाही तोपर्यंत. बरोबर का? हा, नाहीतर लगेच नाही ह्याच्यात पर्याय नाही, राहू द्या, चुकलाय, चला पुढचा घेऊया, असं नाही करायचं. पण तिथं 50 लिहिलं नव्हतं. नव्हतं. टीचर मी लिहिलं तर बघा इथं 50 मोठे टीचर 150 अधिक 70 दिले की नाही बघा तुम्ही तिथं. हा. 150 पण पर्याय आहे आणि 70 पण पर्याय आहे. तिच्यातलं आपलं कन्फ्युजन कुठलं होय. द्यायचं 150 आणि 70 आहे म्हणजे दोन्ही पण बरोबर, पर्याय बरोबर. अलाउड दिले ते नको प्रश्न चुकलाय. होय. जर पर्याय 1 व 4 बरोबर दिलं असतं तर म्हणजे 1 व 4 येत तसं नाही. येत नाही रे, कारण ते प्रश्न सगळेच तसाच पाहिजेत ना. हा बरोबर आहे. चला नेक्स्ट घेऊया का? झालं ना आता? आवरा आवरा जरा भरभर नोट डाऊन करा. चला नेक्स्ट वाचा. वेणाकृती तीच आहे, त्यामधला 5वा प्रश्न आहे बघा. चला कोण सांगणार? मी बरं, बाकीच्याने उत्तर तयार करून ठेवायचं. मगासारखं चुकलं तर परत आपल्याला सांगता येते, त्याच्यामुळे सगळ्यांनीच बघायचं. एकाला वाच सांगायला लावले म्हणून फक्त त्यानंच नाही, त्याचं चुकलं तर बाकीच्याने सांगायचं. चल बोल. फक्त रेल्वे व फक्त बसने प्रवास करणारे प्रवासी किती? बोला. फक्त रेल्वे सांगितले. रेल्वेमध्ये काय येणार? त्रिकोण आहे, त्रिकोण आहे. हो म्हणजे रेल्वेत 150 येणार आणि 170 येणार. 170 कसं काय बाळा? म्हणजे 70 येणार मग हा, त्यांची फक्त बेरीज 70. 220 येणार. हा 220 आली हा व बसने सांगितले म्हणल्यावर बसमध्ये 80 येणार. हा, फक्त 220 अधिक 80. 220 अधिक 80. बघा बाकीच्या मी आहे. बसने फक्त 80 आहेत का बघा. हो नक्की ना? हो हा. आहेत का सगळे? हो, चेक हो. करा. ए बाळा लक्ष दे. बसने 80 आहेत हा, आहेत बसने बरोबर किती? आहे. 80. हे कोणते झाले? 150 आणि ते रेल्वेचे. होय. आणि बसनं किती आहे? बसने 80. 80 झाले का? म्हणजे हो. याचा अर्थ 220 अधिक आणि 80. 80 किती झाले? 0 2 10 300. 300. पर्याय क्रमांक 3. येणार तिसरा. नक्की बघा बरोबर आहे का याचा? चुकू पण शकतं. बरोबर आहे. बघितलं बरोबर आहे का? बरोबर हा, आहे. बाकीच्याने पण ट्राय करून बघायचं. चला वाचा. हा वाच तू. फक्त रेल्वे व फक्त विमान एकच. हा प्रवास करणारे एकच प्रवासी सांगितलं किती? ना? कोण टीचर? तू वाच. फक्त रेल्वे व फक्त विमानाने प्रवास करणारे प्रवासी किती? हा बोला. रेल बघ बरं रेल्वेने प्रवास करणारे 150. रेल्वेने करणारे 150. 150. छान. म्हणजे 70 आणि किती झाले होते हे? 150. अगं टीचर तिला 70 सांगितलंच नाही तुम्हाला. आणि 150 अरे बाळा हे रेल्वेला बघ ना, हे ना काढले होते तेच रेल्वेने येणार ना आपल्याला. 150 आणि 70 घे. 220. बरोबर का? अरे बाळा बघ ना, हे 220. त्रिकोणामध्ये 150 आणि हे वरचं 70 नाही का? म्हणजेच ते किती झाले? 220 220 झाले. आणि प्लस विमानवाला किती आहे? 40 आणि 50. विमान 40 आणि 50. हा, आता तो चुकवायचा नाही. बरोबर का? बरोबर, तोच दिलता. कोकणातला आहे, त्याच्यामुळे 40 आणि 50, 90. हा, हे किती झाले? 90. बोला दोघांची बेरीज 0 11 व 310. 310 ऑप्शन क्रमांक 3. 10. ऑप्शन क्रमांक 3 आलाय बरोबर टीचर. आला का सगळ्यांचा? नक्की ना? आला. हा, तिला जरी विचारलं असतं तर बाकीच्यांनी पण चेक करून बघायचं. आपल्याला पण आलं पाहिजे ना सगळ्यांनाच. चला घ्या आता व्यवस्थित नोट डाऊन करून. हं? दाजीला शिवला भेटलेलं ते नव्हतं जाताना पप्पाच्या पण जाणार तो मग तो आणि ती आणायला चाललेली
आणि मम्मी मला मग पप्पा मम्मी म्हणली असून दे आता जा तास बडवू नको. मी म्हणलो असून दे जाऊन तर काय करायचं आहे. मग आलो काय मम्मीने इथं मला सोडलं तर काय आणि पप्पा एकदम असंच घरला गेले एकदम घरला म्हणजे आम्ही इथं थांबलो मग पप्पा आमच्या समोरच गेले. होय बरं. सगळी सेपरेट जेवण आलाय आणि कशाला बोलवायचं. हा मग करायला पाहिजे का नाही अभ्यास सांग एवढं आपल्याला टीचर समजलं पाहिजे बाळा. उठलो 5ला रात्री 1 जागलो आणि सगळे प्रश्न पूर्ण केले. होय. बघा असं असलं पाहिजे रोज 5ला उठून काहीतरी अभ्यास करते. अभ्यासाची काळजी असली पाहिजे ना आपल्याला नाहीतर मग काय झोपा काढायच्या परीक्षा किती जवळ आल्या सांगा. तुमचं तुम्ही काळजी करायला पाहिजे. मला वाटलं आम्ही आणि सांगून छड्या काय- कशाला खाऊ टीचरांनी सांगितले उठायचं लवकर झोपायचं लवकर. हा. लवकर झोपलो. बरं. आपला पण मनान करायचं घरातल्यांना त्रास द्यायचा नाही उगाच घरातल्यांनी सारखं म्हणायचं अभ्यास कर आणि आपण उगाच पुढं मग हे बरोबर आहे का. नाही काळजी कुणाला पाहिजे आम्हाला बरोबर का. मार्क कुणाला चांगले पडणार आहेत आम्हाला. मम्मीला पप्पांना का तुम्हाला पडणार आहे. आम्हाला. हा मग सारखं घरातल्यांनी सांगून चालतंय का सांगा बरं. आपला पण केलं पाहिजे का नाही. हा उगाच सारखं त्यांना आपण म्हणायला केलं तर लावायचं आपल्या नाही. भविष्यात पुढे हा मग एवढं सगळं कळतंय भविष्य मग करायला पाहिजे का नको सांगा. हा. झालंय का आकृती काढलेली नाही काढल्या ना? काढलेलीच आहे. हा मग असू दे हा त्याच्यावरचीच आहे डबल कशाला काढत बसायचं. प्रश्न कळालेत ना आता कळालेत का. हा. चला घ्या नेक्स्ट. चला वाचा आता कोणाचा नंबर आहे. विमान रेल्वे बस या तिन्ही मार्गांनी सामायिक प्रवास करणारे प्रवासी किती. हा बोला 240 तर गेला. ऐका हा नाही पहिला शोध ना कशात विमान आणि रेल्वे 90. बघ ना कोणतं 90 तिन्ही मध्ये पण असला पाहिजे ना आहे विमानात पण, 90. रेल्वेत आणि बस मध्ये पण तिन्ही मध्ये पण. हा बोल की बाळा. हा तिन्ही मध्ये पण असला पाहिजे असं. 90 बाकीच्यांचं तिन्ही मध्ये 290. असलं हा बाकीच्यांनी पण विचार करायचा 90. हा? 290 कसं काय टीचर माझं 90 आपण मारायचं नाही या तिन्ही वाहनांनी सामायिक प्रवास करणार असं विचारले मग 290 कसं काय म्हणाले बघ ना प्रश्न. टीचर 2 पर्याय गेले 240 आणि 290. हा तिन्ही मध्ये पण असणारे पाहिजेत रे मग तिन्ही मध्ये मग असणार टीचर एवढे अंक येऊ 90 येणार टीचर तिन्ही मधले सांगितले. मग 290 कसं काय सांगितलं होतं अगोदर. टीचर थांबा नाही, हा. नाही, जरा नको. डोकं चालवते मला काही तर सुचायला लागलंय. हा बरं चालवा डोकं चालवणारी माणसं आपल्याला पाहिजेत बाळा. टीचर उठवलं. टीचर बुद्धी चालवणारीच माणसं हवीत आपल्याला सोडवा. 90 अजून कुठला येते बघ 40 आहे का 70 आहे का नाही बघ पटपट 150 आहे का आणि तो बोलत एवढा वेळ नाही लावायचा आवरा पटपट जरा. टीचर थांबा गं. आले ते. 50 तरी पण आणि 80 टीचर नाही घेते ते हा? 90 झालं का बाळा डोकं चालवून झालं का बाळा तुझं. एवढा वेळ टीचर पेपर टीचर कसा पेपर कव्हर व्हायचा. टीचर समजलं हा 290. मॅडम 290 बरं, दिले. सांगा 290. टीचर मी सांगू तीनची बेरीज केल्यावर 50 विमानामधली 50 अधिक 40 90 आलं पुन्हा बस मधले पण 90 टीचर आणि सगळ्यात 80 सामायिक पाहिजे ना. सगळ्यात टीचर सामायिक जर बाळांनो, सगळ्यात सामायिक सामायिक अंक जे आहेत का नाही त्या सगळ्यांची बेरीज. मग सामायिक आहेत का तिन्हीमध्ये पण असणारे पाहिजे टीचर बाळा. तुम्ही कोण पण येणार 150 सांग अजून तिन्हीमध्ये कुठे येणारे. गेले? 100 तिथं म्हणजे साईड म्हणजे एकाच आकृतीत जो अंक आहे का नाही सामायिक तसं अंक नव्हे रे एका बाळा. आकृतीत त्या तसं सगळ्यांची नव्हे बेरीज. बाळा सामायिक म्हणजे तिन्ही पण ह्याच्यात प्रवास करणारे पाहिजेत रे. एकाच Same वेळी. पाहिजे. आता समजा तुम्ही एकाच क्लासमध्ये आहे का नाही मग तुम्हाला सामायिक म्हणायचं रे असं. तसं होईल सगळ्यात एकच अंक असला सामायिक पाहिजे. मग असलेलं टीचर पाहिजे. 90 येत आहे. 90 येणार बाळा. 90 येणार. हा 90 येणार. ती म्हणत होती बेरीज नाही 90 येणार. सामायिक सांगितलंय पुढचा वर्ष विमान व बस ह्याचं काय विमान येणार? व बस बस या दोन्ही सामायिक वाहनाने प्रवास करणारे प्रवासी किती. बोला विमान व विमान बस. व बस या विमान आणि बस. विमान विमान म्हणजे कोण आहे थांबा टीचर विमान आणि बस मध्ये म्हणजे कोण आहे वर्तुळ आहे तर त्याच्यात असणारे कोण आहे सांगा कळतंय पटकन. विमान आणि टीचर बस टीचर समजले आता टीचर इकडे हो टीचर 70 बघा 70. चेक करायचं
जरी एकाने सांगितलं असलं तरी पण बाकीच्यानी करून बघा. टीचर 70. सत्तर टीचर. टीचर किती सोपं आहे ते तरी मध्ये लिहिलं. विमान आणि बस. होय. तुमचं 70 आलं. टीचर माझं नाही 70 आलं. हा मग कोणतं येतंय तुमचं? थांबा टीचर सांगतो. सांगायसाठीच मी थांबल्या बाळानं. तुम्ही तुमचं झालंय हा तर मी टीचर तरी 70 सांगणार. ते. हा टीचर पण इकडचे 70 वरचं 70 नाही त्रिकोणातलं. हा. दोन 70 दिल्यात त्याच्यातलं वरचं हा. त्रिकोणात येत नाही तो रेल्वे मधलाय टीचर. बरोबर. असा टीचर फसवायला प्रश्न दिलाय बघा किती. हो ना ते येणारच 70 की. डबल आणि टीचर आमच्या पण मॅडम ह्याच्यात पिन आलाय प्रश्नपत्रिकेत तसा. तुम्ही नाही ह्याच्यात दिला. पण आपला आपण विचार केल्यावर सुटणार ना. तुम्ही चुकीचा विचार केल्यावर कसं सुटेल सांगा 70 बरं. आहे ना फक्त. बरं आले का लक्षात आता कसे प्रश्न सोडवायचे? टीचर 70 नक्की. टिक. हो 70 टिक करते 2च मिनिटात करते. बरोबर आहे 70 हाच ऑप्शन करेक्ट. उत्तर क्रमांक दुसरं. कळेल का आता? हो. व्यवस्थित घ्या आता नोटान करून सगळे जेवढे झालेले आहेत. आणि कसं आपल्याला टिप मध्ये विचार करायला लागतोय. वरवरनं विचार केला की कसा प्रॉब्लेम होतोय आलं का लक्षात? कसे उत्तर चुकतात मग. जमेल का बाळानं? सामायिक हो. म्हणजे सगळ्यात असणारा कॉमन असं लक्षात ठेवायचं. सगळ्यांच्यात येणारा असं पाहिजे बाळानं. आणि फक्त म्हणजे काय? एकाच ह्याच्यामध्ये येणारा असा शब्द शोधायचा. शब्द म्हणजे तिथं काय दिलंय त्याच्यानुसार जायचं. फक्त म्हणजे एकातच शोधायचा. सामायिक म्हणजेच काय तर तिन्हीमध्ये असणार. कोणतं? शेवटचं. काय झालं आता? वस्तू काय? विमान म्हणजे कोण आहे बाळा? आयत आहे. हा. आणि बस म्हणजे कोण आहे? गोल आहे. वर्तुळ गोल आहे. मग वर्तुळात आणि आयतामध्ये असणारा अंक कोणता आहे? 70. मग काय कळालं नाही? म्हणजे तिन्हीत नाही दोन्हीत तीन नाही पाहिजे काय? पण बाळा तिन्हीमध्ये विचारलंच नाही रे हा, बाळा. दोन्ही- दोन्हीत त्या विचारलंय. दोन्हीमध्ये सामायिक अंक म्हणजे 70 ना. हा दोन्हीमध्ये विचारलंय. इथं म्हणजे प्रश्न आयतात पिन आहे आणि नाही वर्तुळात ना ते. आहे. आहे रे बाळा. आयत ठेव का? विमान म्हणजे कोण आहे? आयत हा. आहे. आणि बस म्हणजे कोण आहे? वर्तुळ. वर्तुळ आहे. मग हा प्रश्न बघ बरं. हा 70 आहे की हा. नाही? तर 70 घेऊ. गोलात पण आहे का? आणि हा. ह्या चौकोनात पण आहे. पण त्रिकोणात आहे का? नाही. नाहीये. म्हणजे म्हणजे दोन्हीत सांगितलंय ना म्हणजे 70 आहे ना. हा आलं का लक्षात? म्हणजे जसं की प्रश्न केले वाचायचे. दोन्हीत सांगितलंय का? तिन्हीत सांगितलंय का? काय सांगितलंय का? फक्त सांगितलंय. फक्त सुद्धा असू शकतं. तर त्यावेळी 100 वेळा विचार करायचा. आपल्याला गणित कशाला अनुसरून विचारलेलं आहे. सोडवणार का आता ह्याची एक्झाम्पल? करणार? किती सोडवणार? 20 नक्की सोडवणार. हा, पटकन नोटबुक मध्ये लिहून घ्या. परत उद्या आल्यावर मला होमवर्क विचारताय काय सांगितलं होता असं म्हणताय. आजची डेट टाकायची आणि तिथं होमवर्क नोट डाऊन करून ठेवायचा. काय लिहू? होमवर्क लिहायचा. आजचं टॉपिक झालेले त्याचे प्रश्न सोडवायचे. टॉपिक झालंय आमचं फक्त टीचर माझं कुठलं झालंय माहितीये का? सांकेतिक भाषा, गटाचे जोडणारे पद, झालं दिशा आमचं. झाल्या. आणि दिशापीठ चुकीचे झाले पद झाले टीचर. टीचर. चुकीचे पद. मी टीचर आणि वाईट पिन टीचर असं आम्ही पुस्तकात पिन मी आणि सोडवले. नक्की सोडवलंय. टीचर आधी सोडवलं नाही. पुस्तकातले टीचर मी टीचर मी पुस्तकात स्पष्टीकरण लिहिलंय कसं आले. टीचर आधी पुस्तकात स्पष्टीकरण देते आणि नंतर काय वहीतलं म्हणजे पुस्तकातलं बघून सगळं वहीत हा, चालतंय. त्यामुळे अभ्यास वर्गला काय हे गेला का? वेन आकृती म्हणतात. वेन आकृतीवरील प्रश्न. आकृतीवरील प्रश्न. फेन नव्हे ग. वेन वर एक मात्रा. वेन आकृती असं असतं. फेन नाही घ्यायचं. वेन. बर चला बोर्डवरच इरेज करू का? झालंय ना सगळ्यांचं? हो हो करू का इरेज? हो चला ओके. नेक्स्ट बघूया.